मलकापूर येथे जमावबंदी आदेश लागू, आदेशाचे पालन न केल्यास होणार कठोर कारवाई। उपोषणास बसलेल्या कोळी महादेव समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी 31 ऑगस्ट रोजी अचानकपणे शहरामध्ये रास्ता रोको केल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी 2 सप्टेंबरपर्यंत या परिसरामध्ये कलम 163 लागू केली आहे। उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे यांनी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे की 31 ऑगस्ट रोजी शहरामध्ये आदिवासी कोळी महादेव जातीच्या पदाधिकाऱ्यांनी उपविभागीय कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेले आहे। अंदाजे 50 ते 60 जणांनी अचानकपणे रस्त्यावर येऊन रास्ता रोको केला, त्यामुळे शहरामध्ये काही काळ कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता। या विरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी संबंधित आंदोलनकर्त्यांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले आहेत। सोमवारी पोळा सण असल्याने व आदिवासी कोळी महादेव समाजाचे उपोषण सुरू असल्याने शहरामध्ये जातीय तणाव सदृश्य परिस्थिती निर्माण होऊ नये, त्याचप्रमाणे मलकापूर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर वाहतुकीची कोंडी होऊ नये, तसेच सदरचे कोळी महादेव समाजाचे उपोषण संपेपर्यंत 2 सप्टेंबरपर्यंत तहसील चौक ते जिल्हा परिषद हायस्कूल या रस्त्यावर कलम 163 अन्वये जमाव करण्यास, वाहनांना प्रवेश करण्यास, अनधिकृत प्रवेश करण्यास यावर बंदी घालण्यात आली आहे। याविरुद्ध कोणी कायद्याचे उल्लंघन केल्यास, तशाच प्रयत्न केल्यास त्याच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे।